गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना पुणेकरांनी आज रविवार आणि सुट्टीचा मुहूर्त साधत गणेशोत्सवासाठीच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी केली। गणेशोत्सव आणि गौरी पूजनासाठी लागणारं साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंसाठी पुण्यातील मंडई मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली। पुण्यातील मंडई बाजारपेठेत पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आणि सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी एकत्रित मिळतात। सजावटीसाठी लागणारी फुलं, देखाव्यासाठी लागणारं झुंबर आणि देवघरे यासह पूजेचं संपूर्ण साहित्य या सगळ्या गोष्टी मंडई बाजारपेठेत मिळतात। याच बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले असले तरी आजचा रविवारचा दिवस साधत पुणेकरांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केलेली आहे। सध्या आपण पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या मंडई या भागामध्ये आहोत आणि इथं गणपतीसाठी त्याचबरोबर गौरी आगमनासाठी जे जे साहित्य असतं ते घेण्यासाठी आता पुणेकरांनी गर्दी केलेली आहे। पुणे शहरच नव्हे तर उपनगरातूनही अनेक नागरिक आहेत ते या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। यंदा गणेशोत्सवाला अवघे आता 2 आठवडे राहिलेले आहेत आणि त्यामुळे पुणेकर आता खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी किंवा सजावटीसाठी जे जे साहित्य लागतं ते बाजारपेठेमध्ये आता दाखल झालेलं आहे आणि तेच घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केलेली आहे। पुणे शहरातल्या या मध्यवर्ती भागासह इतर ठिकाणीही बाजारपेठांमध्ये आता गर्दी झालेली आहे आणि आजचा रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे पुणेकर खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। त्याचबरोबर गौरी आगमनासाठी जे साहित्य लागतं ते सुद्धा पुणेकर आता घेण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। यंदाचा गणेशोत्सव हा चांगल्या पद्धतीने साजरा करता यावा, आपल्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत हे अनोख्या पद्धतीने करता यावं यासाठी सजावटीसाठी वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या आता बाजारपेठांमध्ये दाखल झालेल्या आहेत। विद्युत रोषणाई असेल, फुलं असतील, त्याचबरोबर लाकडी वस्तूपासून बनवलेल्या विविध सजावटीच्या साहित्य असतील, हे घेण्यासाठी पुणेकरांनी आता बाजारपेठांमध्ये गर्दी केलेली आहे आणि पुण्यातील मंडई या गर्दीने अक्षरशः फुलून गेलेली आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।